चाललो गुजरात डॉनची शूटिंग झाली होती. ते आता आपण पोहोचलो. नमस्कार मित्रांनो, शेजवलकर किचनमध्ये आपले स्वागत. तर जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलात की आता आपला बोर्डी बीच पाहून झाला आहे आणि आता आपण चाललो ते उमरगाव बीच पाहायला. तर आता आपण इथून रिक्षा घेतली आहे उमरगाव बीच जाण्यासाठी. तर आमच्यासोबत राहा. सो इथे ॲडव्हेंचर चाललंय. आम्ही आता चाललो गुजरात उमरगाव बीच. हां 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 पण तो गुजरातमध्ये झाला ना आता भाऊ. हां आणि हे आपलं बोर्डी हा लास्ट बीच झाला ना महाराष्ट्राचा. हां हां आता जाऊन तिथे आम्ही सनसेट बघणार गुजरातमध्ये आणि तिथून मग आम्ही रिटर्न बाय ट्रेन आमच्या घरी जाणार. महाराष्ट्राच्याच गाड्या आहेत या सर्व. MH. हां कोण हो हां अरे आपण बॉर्डरला आता हे बॉर्डरला चालू आहे. 20 मिनटं लागतील आता इथून ना. हे बोर्डी गाव आहे आणि ते दादा असे म्हणत आहेत की ते शाहरुख खानच्या डॉनची शूटिंग झाली होती. कुठे म्हणजे ॲक्च्युली इथेच की मेन बोर्डी. हो सही आहे. पण नाही खरोखर भरपूर शांत आवडला मला तो बीच. भरपूर आवडला ॲक्च्युअलमध्ये. चांगला बीच आहे. फेमस आहे चिकू. हां 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 चिकूची व्हेरायटी तुम्हाला थोडी भेटेल. हां ते तिथे बाहेर काय चिकू काय लिहिलेलं ते काय ते चिक्कू पार्लर. चिकूची जी पण व्हेरायटी आईस्क्रीम असेल, कॅडबरी असेल, हां ज्यूस असेल, हां वेगवेगळ्या टाईपाची काहीतरी असेल चिकूने बनवलेली. हां ते तिथे आतमध्ये एंट्री होती का मग. होती ना ती दारामध्ये होती. अच्छा ओके. तुम्हाला पुढे पण दाखवतो. हां 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 आपण ते मिस केलं. आणि इथे पण भेटते. ते आपल्याला चिकूचे आयटम वगैरे भेटतात. ॲग्रो की ऑरा ग्रीन. हां आता कसं काय म्हणजे चिकू वेस्टेज जात नाही आता. हां बरोबर बरोबर. वेस्टेज आहे. बेस्ट जायचे आता नाही होत. हां आणलेले चिकू तरी कामात आहे ना. हां 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 बरोबर बरोबर. कच्चे चिकू पण कामात येतात. तिथं मार्केटिंग होते. हां पिकलेली चिकूने हे सर्व बनवतात. बरोबर. हे इथूनच गुजरातवरूनच माणसं येत असतील. महाराष्ट्रातूनच येतात. ओके ओके. हां 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 ओके ओके. आपलं हे वॉटर पार्क आहे म्हणजे आतमध्ये. वॉटर पार्क आहे, स्विमिंग पूल आहे. अच्छा रेल्वे गाडी आहे, रेल्वेगाडी आहे. हां काय नाव बोलले त्याचं. पाणीपुरी. ओके ओके ओके. हां हां ओव्हरवेज असतं. ठीक आहे. म्हणजे ही पण ॲक्टिव्हिटी आहे. चांगलं आहे यार इथे. आपल्याला माहितीच नाही. हां तर आता आम्ही आता दादा आपण कुठे एंटर करू तिथे. ही आपली बोर्डी महाराष्ट्राची हद आहे. शेवटची हद आहे. पोलीस चौकी. हां आता याच्या पुढे तुम्हाला गुजरात लागेल. थोडं गेला काही थोडं पुढे गेलं की गुजरातचीच पोट आहे. थोडं लागतं. ओके ओके ओके. आता आपण म्हणजे महाराष्ट्राची बोर्डीची शेवटची हद्द पार गेलो आहे आणि आता थोडे पुढे जाऊन मग आपल्याला गुजरातची बॉर्डर लागेल. ते आपण नाही का इथे राजोडीला वगैरे कसं नाला जोबारवरून जायचो. हां ते तसंच आहे म्हणजे. पण हा रस्ता तसाच वाटतो ना. असं जातो हां राजोडीला जातो. अच्छा ही गुजरात बॉर्डर. हे आता गुजरात बॉर्डर सुरू झाली आहे बघा. आपण आता महाराष्ट्रातून गुजरातमध्ये आलो. ओके. हे बघा लँग्वेज देखील बदललं आहे बोर्डावरच्या. आता एक पोलीस चौकी येईल त्याच्या पुढे मग आपण म्हणजे गुजरातची पोलीस चौकी होणार.
ही आता आहे गुजरातची पोलीस चौकी, म्हणजे आता आपण ऑफिशियली गुजरातमध्ये एंटर केलेलं आहे आता. हे बघा गुजरात पोलीस चौकी आहे इथे. बीचला जाणार ना दादा इथून? हो. हा पण त्या पोलीस चौकीलाच लागून अलगद रस्ता आहे, तिथूनच आपण आता उमरगाव बीचला जाणार आहोत. सो लेट्स सी. आता आपण पोहोचलो उमरगाव बीचला. इथून आता लेफ्ट घेतलाय दादांनी. हे हा जो समोर दिसतोय आपल्याला त्या झाडांच्या पाठी, तोच आहे उमरगाव बीच. आता हे सर्व अचानकमध्ये झालं आहे आमचं, पण ठीक आहे. परत यायला भरपूर वेळ लागला असता, म्हणून आम्ही आत्ताच डिसाईड केलं की जाऊन बघूया करू. हे आता आपण पोचलो. दादा आता आपल्याला सोडतील इथे. तर मित्रांनो, आता आपण जसे पाहिलेत की आपण आता उमरगाव बीचला पोहोचलो आहोत. तर या पुढचा जो व्हिडिओ आहे उमरगावचा, तो आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल. तर आमच्यासोबत राहा.